ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांदगाव खंडेश्वर मध्ये प्रथमच द ग्रॅज्युएट फाउंडेशन तर्फे भव्य नोकरी महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते। कंपन्या आपल्या दारी या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्राध्यापक डॉक्टर नितीन टाले यांच्या संकल्पनेतून आणि द ग्रॅज्युएट फाउंडेशनच्या टीमच्या मेहनतीतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शहरात न भटकता स्वतःच्या गावातच नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी हा या मागचा मुख्य हेतू होता। या उपक्रमासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन डॉक्टर टाले यांनी केले होते। सांगितलं की भुकेल्यांना अन्न, ताणलेल्यांना पाणी आणि बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार, हा रोजगाराची समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात राज्यात तसेच देशात भेडसावत आहे। त्यासाठी आमच्या द ग्रॅज्युएट फाउंडेशन तर्फे ह्या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले। आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला की अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत। ज्या सर्व आमच्या सदस्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि अशा पद्धतीचे भविष्यामध्ये जास्तीत जास्त जॉब फेअर घेण्याचा प्रयत्न आमच्या ग्रॅज्युएट फाउंडेशन तर्फे राहील आणि जास्तीत जास्त तरुण तरुणींना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करू। या फेअर मध्ये दमन तसेच पुणे आणि अमरावती येथील जाधव गेअर कंपनी या सर्व कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्टॉल उपलब्ध आहे आणि भविष्यात पुन्हा आम्ही नांदगावमध्ये असा मोठ्या प्रमाणात जॉब फेअर घेऊ। धन्यवाद। ग्रॅज्युएट फाउंडेशन येथे नांदगाव खंडेश्वर येथे योगिनी मंगल कार्यालय येथे ग्रॅज्युएट फाउंडेशन तर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात आपल्या महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी इथं आलेले आहे। ते थेट आपल्या बेरोजगार मुलांना, आपल्या क्षेत्रातील ग्रामीण भागातील मुलांना इथे जॉब देत आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना थेट इथं ऑर्डर मिळणार आहे। त्याकरिता आमचे ग्रॅज्युएट फाउंडेशनची जे एक युनिट आहे त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे इथं काम केलं आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आणि आपले पत्रकार मंडळीचे आभार मानतो। या नोकरी महोत्सवात पुणे, अमरावती, संभाजीनगर आणि दमण यासारख्या ठिकाणच्या नामवंत कंपन्यांनी थेट सहभाग नोंदवला होता। महोत्सवात एकूण 435 उमेदवार यांची नोंदणी करण्यात आली। त्यामध्ये 271 उमेदवारांची निवड झाली। 122 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत घेऊन त्यांना जागीच नियुक्तीपत्रे देण्यात आली। ग्रॅज्युएट फाउंडेशन तर्फे तालुक्यामधील पहिल्यांदाच हा मेळावा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप चांगला सहवास मिळाला आहे आणि सर्वांना जॉब मिळत आहे। मला आनंद आहे, खूप चांगला याचा आस्वाद घेतला आहे आणि सर्वांना जॉब मिळाली। याचे आयोजक डॉक्टर नितीन टाले यांचे खूप खूप आभार। तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा मेळावा। नितीन सरांनी या मेळाव्याचा खूप चांगला अभिवादन केलेलं आहे। त्यांचे मी खूप आभार मानते आणि त्यांनी डबल असेच अभिवादन पुन्हा पुन्हा करावे अशी मी त्यांना विनंती करते। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर निकू खालसा होते, तर उद्घाटन नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नांदगाव नगर पंचायतचे सर्व नगरसेवक, शिक्षक वृंद, प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील तरुण तरुणींनी या मेळाव्यासाठी मोठी गर्दी केली होती। आपल्याच भागात रोजगाराची इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी प्राध्यापक डॉक्टर नितीन टाले व द ग्रॅज्युएट फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले। ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत सकारात्मक पाऊल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। ग्रॅज्युएट फाउंडेशनच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे नोकरी महोत्सव या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागामधील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही। या पार्श्वभूमीवर ज्या नामांकित संस्था आहेत किंवा कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा प्रकारचे जॉब्स आहेत, ते ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, याची माहिती त्यांना नसते। आणि या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं नोकरी महोत्सव
या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केली. अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद या एकंदरीत उपक्रमाला मिळालेला आहे. त्यावरून ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत अशा पद्धतीचे कार्यक्रम पोहोचले पाहिजे. आम्ही एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु या निमित्तानं खऱ्या अर्थानं युवकांना खूप मोठी रोजगाराची गरज आहे आणि या निमित्तानं एक मोठी संधी जवळपास 700च्या जवळपास जॉब्स वेगवेगळ्या कंपन्यांचे या ठिकाणी उपलब्ध आहेत. अमरावती, पुणे, औरंगाबाद, दमण वेगवेगळ्या मोठ्या शहरांमधून या कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील खालच्या स्तरापासून 10वी 12वी ITI, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, MBA पर्यंतचे विद्यार्थी आज या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यावरून हा जी दरी आहे, जो स्पेस आहे, हा खूप मोठा आहे आणि तो भरून काढण्याकरिता अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे. निश्चितपणे त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यानंतरच्या काळातही ग्रॅज्युएट फाउंडेशनच्या वतीनं सातत्यानं अशा प्रकारचे उपक्रम राबविला जाईल आणि युवकांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिशय अभिनव आणि क्रांतिकारक असा हा निश्चितच अतिशय अभिनव आणि क्रांतिकारक असा हा महोत्सव आहे. खऱ्या अर्थानं तालुक्याच्या वतीने जर विचार केला, हा ऐतिहासिक क्रांती महोत्सव आहे. खर तर या नवतरुणांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना भविष्यातील नवीन वाटा खुल्या करण्यासाठी, भविष्यातील अनेक संधीचं दालन त्यांच्या पुढे खुलं करण्यासाठी हा अभिनव उपक्रम ग्रॅज्युएट फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर नितीन ताले सर यांच्या नेतृत्वामध्ये आपण आयोजन केलं होतं आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद, खरं म्हणायचं तर शब्दांच्या पलीकडचा प्रतिसाद अनेक उमेदवारांकडून आम्हाला मिळालेला आहे आणि या नांदगाववासियांचे आणि सगळ्या आमच्या मित्रमंडळींचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी हा उपक्रम पार पडतो आहे. याच प्रकारचे आणखी उद्योगशील उपक्रम ग्रॅज्युएट फाउंडेशन या ठिकाणी आयोजित करेल. आपल्या सर्वांची सहकार्याची या ठिकाणी आम्हाला अशीच प्रकारची अपेक्षा राहील. धन्यवाद. अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।